आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। कार्य तुमचे, सहकार्य आमचे। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, स्नेह संमेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय, तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप, डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था, हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय। घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा। असंख्य सुविधा व निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा। बुकिंग सुरू, मोजक्याच तारखा शिल्लक आहेत। एक विश्वासाचं नातं, उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय। आमचा पत्ता नानस दुमाला, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। संपर्क 9922415568 तसेच 9172260422। धन्यवाद। आला त्यात तुम्ही सहभागी झाला। हाच मोर्चा कालही जयश्री थोरात यांच्या नेतृत्वामध्ये निघाला होता, तर त्यांनी काल मोर्चा काढला, यावरती आपण काय बोलू? नाही, काल संगमनेरमध्ये मी तर मुंबईला होतो, मला माहिती नाही, पण आज सकाळी मला काही कार्यकर्त्यांकडून माहिती मिळाली की ज्यावेळेस सकल हिंदू समाजाने जर आज 10 तारखेला मुक मोर्चा ठेवला होता, तर काल त्यांनी ठेवणं हे दुर्दैवी होतं। परंतु एक त्यांनी अशा प्रकारे याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रकार हा थोडा केविलवाणा वाटतो मला। दुर्दैवाने तसं होणं अपेक्षित नव्हतं। ज्यावेळेस आपल्या बांगलादेशच्या बांधवांसाठी आपण सर्व राजकीय मतभेद विसरून येणं अपेक्षित असताना त्यांनी वेगळ्या पद्धतीने जाणं योग्य नव्हतं। याच्या अगोदर कधी काँग्रेस हिंदू मोर्चामध्ये सामील नाही झाली, परंतु आज सामील होताना दिसते, कसं पाहताय तुम्ही? यापूर्वी ते का झाले नाही मला नाही माहिती, पण यापूर्वी संगमनेरात जेवढे काही हिंदू मोर्चे निघाले असेल किंवा बाकीचे समाज हिताचे जे काही आंदोलन झाले असेल त्यामध्ये मी प्राधान्याने उपस्थित होतो। आणि आताची जी काही परिस्थिती, राजकीय परिस्थितीनुसार पराभव झाल्यानंतर त्यांना कुठेतरी आज हिंदुत्वाची आठवण आली असेल असं मला वाटतं। विरोधक आता ईव्हीएम विरोधात गेलेले आहेत, ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन आजपासून त्यांनी चालू केलेले आहेत, याकडे कसं पाहतो? ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करणं म्हणजे लोकशाहीची ते एक प्रकारे थट्टा करून राहिलं। स्वतः ज्यावेळेस संगमनेरचे माजी आमदार निवडून आले त्यावेळेस 3 वेळेस ते ईव्हीएमवर निवडून आले, हे ते का विसरताय? आज लोकसभेमध्ये ज्या वेळेस मतदान झालं त्यावेळेस त्यांच्या काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले, त्यावेळेस त्यांना ईव्हीएमवर शंका नाही आली। कर्नाटकमध्ये त्यांचं सरकार आल्यावर यांचं इतर राज्यात सरकार आलं तर ईव्हीएम चांगले असतात, परंतु ज्यावेळेस आपण विरोधात जातो त्यावेळेस लोकशाहीमध्ये, लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये झालेला निर्णय, पराभव हा मान्य करायचा असतो आणि तो स्वीकारायचा असतो। ईव्हीएम वरती राजकारण करणं आज त्यांचा एक काय म्हणतात त्यामध्ये काय एक दुर्दैवी निर्णय येतो। संगमनेर तालुक्यातल्या माजी आमदारांनी ईव्हीएम वरती फॉर्म भरला होता चेकिंगचा। नगरमध्ये 60 पेक्षा जास्त मशीन चेक झालेल्या आहेत, त्यामध्ये व्हीव्हीपॅट मध्ये निघालेल्या चिठ्ठ्या आणि झालेलं मतदान हे सारखंच झालेलं आहे, तर यावरती काय सांगाल तुम्ही? संगमनेरमध्ये सुद्धा मी सांगतो ना तुम्हाला, जर वेळ आली तर माझं मत वाढेल पण माझं कमी होणार नाही। संगमनेरमध्ये ज्या ठिकाणी त्यांनी मोजणी टाकली, माझं तर त्यांना विनंती होती ज्या ठिकाणी तुम्हाला चांगलं मतदान पडले, भरभरून मतदान पडले, काही जे गावं आहेत जे तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती, संगमनेरकरांना माहिती, ठराविक मोहल्ले आहेत, ठराविक गावं आहेत, तिथं तुम्हाला जे मतदान झाले तिथले ईव्हीएमची जर तुम्ही तपासणी केली तर चांगलं राहील।